हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। तर हा व्लॉग आहे, हा सुद्धा गणपतीमधलाच व्लॉग आहे। गणपतीमध्ये आमच्या इथं एक दिवस फूड स्टॉल होतो, म्हणजे त्या दिवशी फूड लावतात, ज्याची काही स्पेशालिटी असेल, ज्याला काही छान असं बनवता येत असेल त्याचा स्टॉल लावतात आणि सोसायटीतले सर्वजण मग ते स्टॉलवरूनच विकत घेऊन त्या दिवशी तिथंच सर्वजण जेवण करतात, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं खातात तिथंच। तर मी लावले होते पेस्ट्री आणि पास्ता। तर पेस्ट्री ज्या बनवल्या होत्या त्या मी पायनॅपल फ्लेवरची, बटरस्कॉच फ्लेवरची आणि चॉकलेट फ्लेवरची बनवली होती। तर मी इथं आता पेस्ट्री बनवून घेते। त्याच दिवशी मी फ्रेशच बनवल्या होत्या, कारण सहसा लहान मुलंच पेस्ट्री जास्त खातात। सो मी ज्या दिवशी स्टॉल होता त्याच दिवशी दुपारी सकाळी बेस आणि क्रीम बीट करून घेतलेली आणि दुपारच्या टायमाला मग मी करून घेतले होते हे पेस्ट्रीज। तर इथं मी पायनॅपल पेस्ट्री आधी बनवून घेतली आहे, नंतर बटरस्कॉच आणि चॉकलेटसुद्धा मग रेडी। तर चॉकलेट पेस्ट्रीसुद्धा बनवून घेतली होती आणि संध्याकाळी मग मी त्यांना सेट होऊ दिले फ्रीजमध्ये छान, आणि त्याचे कट करून घेतले, असे पीसेस कट करून घेतले आणि पीसेस कट करून मग ठेवणार होते की जेणेकरून मला टायमावर घाई नको व्हायला। तर खूप मजा आली या दिवशी स्टॉलला, आणि माझे सर्व पेस्ट्री तर ते मागच्या वर्षी पण गेल्याच होत्या आणि यावर्षीसुद्धा गेल्या। मागच्या वर्षी तर मी 2च केकच्या पेस्ट्री बनवल्या होत्या, छोटे छोटे अर्धा किलोचेच केक केले होते। यावेळी तरी मी 1-1 किलोचे 3 केक केले आणि त्याच्या पेस्ट्री केल्या, पण ह्यासुद्धा पूर्ण गेल्या होत्या। आणि पास्ता जो बनवला होता तो तर अगदी 10 मिनिटमध्ये पास्ता संपला होता बिलकुल। म्हणजे जेव्हा मी स्टॉल सुरू केला अगदी लावल्या जितकी गर्दी झाली आणि पास्ता लगेचच संपला होता, थोडा शिल्लक राहिला तो सुद्धा नंतर गेला होता, पूर्ण संपला होता। तर मला थोडी भीती होती की पास्ता संपेल का नाही, बट मी तर सुमितला म्हटलं पण होतं की हा पास्ता तर मी बनवते, बट हा संपला पाहिजे, घेतला पाहिजे कोणी। पण झालं त्याच्या उलटच, पेस्ट्रीच्या अगोदर पास्ता संपला आणि पेस्ट्रीसुद्धा सर्व संपल्या होत्या, एकही पेस्ट्री उरली नव्हती। पण जेवढ्या लवकर पास्ता केला तेवढ्या लवकर पेस्ट्रीला थोडा वेळ लागला, कारण स्वीट जे खातात ते नंतरच खातात। सो तरी पेस्ट्रीसुद्धा माझ्या बाकीच्यांपेक्षा खूप लवकर संपल्या होत्या, एक 15 ते 20 मिनटामध्ये पेस्ट्रीसुद्धा संपल्या होत्या आणि पास्ता तर 5 मिनिटमध्येच संपला होता। तर इथं पायनॅपल पेस्ट्री रेडी करून घेते, कट करून घेतलेले आहे छान, आणि त्यांना डेकोरेट करून घेते की त्या दिसायला अट्रॅक्टिव्ह दिसल्या पाहिजे आणि बघूनच कोणालाही खाऊ वाटलं पाहिजे अशा मी ह्या पेस्ट्री बनवून घेते इथं। तर हा व्लॉग मी तुमच्यासोबत कालच शेअर करणार होते, बट माझी तब्येत ठीक नाही आहे, 2-3 दिवसापासून मला थोडं व्हायरल इन्फेक्शन झालं आहे, सो राहिला तो शेअर करायचा। तर हरकत नाही, आज तुमच्यासोबत शेअर करते आहे। आणि आता इथं ही बटरस्कॉच पेस्ट्री बनवते ह्या केकपासून। तर हे 1-1 केजीचे मी केक बनवले होते आणि त्याच्या पेस्ट्री बनवून घेते। तर एका केकच्या मी 1 किलो पेस्ट्रीच्या सोडा पेस्ट्री बनवणार होते 1 किलो केकमध्ये। तर ॲक्च्युली हे एवढं परवडत नाही, बट एक एंटरटेनमेंट म्हणून ठीक आहे, कारण 1 किलो केक मी देते 600-650, आणि चॉकलेट केक असेल तर 700 रुपये केजीनी, थीम केक असेल तर थोडे जास्त असतात, आणि पेस्ट्री जर म्हणाल तुम्ही तर आता मी ही 20 रुपयालाच एक पेस्ट्री दिली होती। तर ते एवढं परवडत नाही, बट मला छान वाटलं ते बनवून, आणि असं माझ्या हातच्या पेस्ट्री लोकांना खाऊ घालून छान वाटलं। मी 20 रुपयालाच एक पेस्ट्री ठेवली होती, पास्तासुद्धा 20 रुपयालाच ठेवला होता, फक्त चॉकलेट पेस्ट्री जी होती ती 30 रुपयाला ठेवली होती, कारण चॉकलेट महागच येते थोडी, आणि चॉकलेट पेस्ट्री ज्या होत्या त्या आम्ही थोड्या मोठ्या कट केल्या होत्या। आणि आता मी बनवते पास्ता, तर पास्ता बॉईल करून घेतलाय, पेस्ट्री आणि पास्ता असं मी ठेवणार आहे। तर एवढा पास्ता करून घेतला, एक छोटं जे पॅकेट येतं मॅक्रोनीचं ते, आणि म्हटलं कांदा वगैरे पडल्यावर तर वाढेलच, तर तेवढा पास्ता बनवणार आहे आणि पेस्ट्री असं मी माझ्या स्टॉलला ठेवणार आहे। तर पेस्ट्री ज्या ठेवणार आहे मी त्या सर्व 20 रुपयाला ठेवणार आहे, फक्त चॉकलेट पेस्ट्री जी आहे ती 30ला ठेवणार आहे, आणि पास्ता पण 20 रुपये प्लेट ठेवणार आहे। एक छोट्या प्लेट आणले मी, त्यामध्ये पास्ता देणार आहे। आता पेस्ट्रीसाठी मी असे आणले पेस्ट्री सेपरेट असे बॉक्स, की एक अशी देता येईल म्हणून इझी पडेल असं। तर यामध्ये मी आता सर्व या पेस्ट्री ठेवून देते की माझं काम जरा सोपं होऊन जाईल। एक पेस्ट्री मी आता यात ठेवून देते फटाफट। आता कारण वाजलेले आहे 6:15 आणि 7:30लाच जायचंय खाली, म्हणजे 7:30 पावणे 8ला जायचंय अजून। पण पास्त्याचं पण मी फक्त मसालाच करून ठेवलाय, आणि मग पास्ता म्हटलं वेळेवर गरम गरम नेईन, तर माझ्याकडे एक डब्बा आहे मोठा, त्यामध्ये भरून नेईन म्हटलं की तो गरमच राहील असं।
हे मी बटरस्कॉच पेस्ट्री इथं भरून घेतले आहे बॉक्समध्ये. आता मी पायनॅपल आणि मग चॉकलेट पेस्ट्री भरून घेतली. आणि नंतर संध्याकाळी हे बघा इथं तुम्ही बघू शकता स्टॉल लागलेले आहेत आणि मी सुद्धा माझा स्टॉल रेडी करून घेतला होता. आधीच सुमितला पाठवून तिथं माझं नावाचं हे असं बनवलं होतं मी. टेस्टी पास्ता अँड पेस्ट्री आणि चॉकलेट पेस्ट्री 30 रुपये, बटरस्कॉच 20, पायनॅपल 20 रुपये आणि पास्तासुद्धा 20 रुपये असं मी बनवलं होतं. तर हे जे लावलं होतं प्रिंट काढून, ते सुमित आधी प्रिंट काढून आले आणि लावून आले आणि ते बघून सर्वांनाच खूप आवडलं. तर बरेच जण तसं मग प्रिंट काढून आले होते. आणि पास्ता एक डब्यामधला संपला होता माझा. एक डब्बा पूर्ण मोठा संपला होता अगदी 5 मिनटातच. आणि पेस्ट्रीसुद्धा बऱ्याच गेल्या, अगदी पहिल्या 5 मिनटातच एवढं गेलं होतं हे. इतकी धावपळ झाली जेव्हा सुरू केला स्टॉल, तेव्हा इतकी गर्दी बापरे, मला काही कळतच नव्हतं. अगदी सुमितसुद्धा हेल्प करत होते. पण म्हणजे मला की कोणी पेस्ट्री मागत होतं, कोणी पास्ता मागत होतं, कोणी कुठली पेस्ट्री मागत होतं, कोणी कुठली. तर इतका गोंधळ त्याच्यामध्ये आधीचा शूट नाही करता आला व्हिडिओ, कारण खूप गोंधळ झाला. आणि नंतर मग एवढ्याच पेस्ट्री उरल्या आणि पास्ता तर ऑलमोस्ट संपलाच होता. 2-3च प्लेट उरल्या होत्या. तर तो सुद्धा नंतर गेला लगेचच अगदी. तर छान वाटलं, तरी असं काहीतरी असं खूप मज्जा आली सर्वांनाच. आणि आम्हीसुद्धा वेगवेगळे स्टॉलवरचं टेस्ट केलं होतं, ते सुद्धा छान होतं. कोणी नूडल्स लावले होते, मंचुरियन होते, बिर्याणी होती. माझ्या बाजूलाच माझी मैत्रीण होती, तिने दाबेली लावलेली होती, एकीने पाणीपुरी लावलेली होती, तर कोणी मॉकटेल वगैरे लावलेलं होतं. तर छान वाटलं असं सर्वांचं टेस्ट करून आणि मज्जा आली खूप. आणि माझ्या इथं आता पेस्ट्री वगैरे घ्यायला इथं लोक आलेले तुम्ही बघू शकतात. तर कसा वाटला हा व्लॉग नक्की कमेंट करून सांगा. आणि असेच नवनवीन व्लॉग बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आणि हे बघा, हे नंतरच्या 15-20 मिनटानंतरचं हे सर्व खाली झालेलं होतं, संपलेलं होतं.